मी रुपाली, मी 24 वर्षांची होते. मी एका वृद्धाश्रमात काम करायचे. तिथे मी वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांची काळजी घ्यायचे. गेल्या 2 वर्षांपासून माझं काम चांगलं चाललं होतं. बऱ्याच लोकांना माझा लळाही लागला होता. परंतु 2 वर्षांनंतर माझ्या डोळ्यांसमोर एक असा वृद्ध व्यक्ती आला की त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यातच एक मोठा बदल होणार होता. त्या व्यक्तीला म्हातारा समजून मी त्याचा हात पकडून त्याला चालायला मदत करत होते. पण त्यानंतर असं काही घडलं जे माझ्या विचारापलीकडच होतं. एके दिवशी रोजप्रमाणे मी वृद्धाश्रमात गेले. मी आज जाण्याच्या काही वेळानंतरच अचानक तिथे एक व्यक्ती आला. मी तेव्हा ऑफिसमध्ये अटेंडन्स साइन करत होते. तेव्हा मी त्या वृद्धाला आश्रमातील मेन मॅडमांशी बोलताना पाहिलं. त्या मॅडम त्याला म्हणत होत्या, आश्रम पूर्णपणे भरलेला आहे. मी तुमचं ॲडमिशन करू शकत नाही, मॅडम नाही म्हणूनही तो व्यक्ती मॅडमची फार विनवणी करताना दिसला. मी जशी ऑफिसमधून बाहेर आले, तेव्हाच त्या वृद्धाने माझे पाय पकडले. तो म्हणाला, तुम्ही मला भल्या दिसता. मला या जगात कोणी नाही. काहीही करा, पण मला या आश्रमात राहायला जागा द्या. त्याची विनवणी पाहून मला त्या व्यक्तीची फार दया आली. मी आज रजिस्टर चेक करायला गेली. खरंच आश्रम फुल झालं होतं. त्या वृद्धासाठी मी माझ्या ओळखीच्या 3 आश्रमात विचारलं. पण सगळीकडे तेच उत्तर, जागा नाही. सकाळची संध्याकाळ झाली, तरीही तो व्यक्ती आमच्या आश्रमाच्या गेटवरच बसला होता. मी मॅडमकडे त्या व्यक्तीची शिफारस केली. तेव्हा मॅडम म्हणाल्या, हे आश्रम आपलं स्वतःच नाहीये. आपण इथे 2 पैसे कमवण्यासाठी काम करतोय. ज्या गोष्टी नियमात बसत नाही, ते आपण करू शकत नाही. संध्याकाळी माझी सुट्टी होताच मी घरी जाऊ लागले. मी बाहेर गेटवर येताच त्या व्यक्तीने पुन्हा माझे पाय पकडले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याने त्याची दयनीय अवस्था बघितल्या जात नव्हती. तेव्हा मी त्याला माझ्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. माझं घर आश्रमापासून काही अंतरावर होतं. मी एकटीच राहायचे. त्याची अवस्था पाहून त्याची मदत करण्याची माझी इच्छा झाली. घरी पोहोचताच तो व्यक्ती माझ्याकडे काही खायला मागू लागला. मी त्याला चहा बिस्किट दिले. तो खाऊन होताच मी त्याला त्याचा ठावठिकाणा विचारला. तेव्हा तो म्हणाला, मी बेघर आहे. माझं कोणीच नाही. तो व्यक्ती मला माझ्या आजोबांप्रमाणे होता. मी त्या व्यक्तीला आजोबाच नात लावलं. मी म्हणाले, आजपासून तुम्ही स्वतःला एकटा समजू नका, कारण आता तुम्हाला तुमचे नात मिळाले आहे. माझं बोलणं ऐकून त्याने माझा हात पकडला व माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्यांचं नाव अर्जुनराव होतं. सगळ्यात आधी मी त्यांना अंघोळ करा म्हणाले. कारण त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की गेल्या कितीतरी दिवसांपासून त्यांनी अंघोळ केली नाहीये. त्यांचे दाढी व केस फार वाढलेले होते. मी त्यांना म्हणाले की मला तुमचे केस कट करावे लागतील. त्यावर आजोबा माझ्यावर चिडले. ते म्हणाले, माझ्या केसांना जराही हात लावू नकोस. ते मला फार प्रिय आहेत. आजोबांचा राग पाहून मी त्यांच्यापासून लांब झाले. वृद्ध लोकांशी कसं वागायचं हे मला चांगलंच माहीत होतं. सुरुवातीला ते अशी चिडचिड करतातच. मला आजी-आजोबांचे प्रेम फार ठराविक कालावधीपर्यंतच लाभलं होतं. म्हणून आजोबा या नात्याबद्दल मी जरा जास्तच भावुक होते. माझे आईबाबा वेगळे झाल्यानंतर माझ्या आजी-आजोबांनी माझा सांभाळ केला होता. मी 20 वर्षांचे असतानाच आजी-आजोबा मला सोडून गेले. माझी आई तर कधीच दुसरं लग्न करून तिच्या दुसऱ्या संसारात सेटल झाली होती. 20व्या वर्षापासून छोटी-मोठी नोकरी करत आता मी आश्रमात चांगल्या पगाराची नोकरी करत होते. बघता बघता आजोबा आता माझ्यासोबत राहू लागले होते.
एकदा संध्याकाळच्या वेळी मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते. अचानक ते माझ्याकडे किचनमध्ये आले. ते म्हणाले, दिवसभर मी घरात टीव्ही बघत असतो. सारखा सारखा टीव्ही बघून मी फार कंटाळलोय. तुझ्या कामात मी तुला काहीतरी मदत करू इच्छितो. आजोबांशी बोलत असताना चॉपिंग बोर्डवर मी भाजी चिरत होते. अचानक भाजी बाजूला होऊन तो सुरा माझ्या बोटावरून फिरला. तेव्हा मी जोरात ओरडले. त्यावेळी आजोबांनी किचनमध्ये मसाल्याचा डब्बा शोधून माझ्या हातावर हळद लावली. त्या रात्री आजोबांनी स्वयंपाक बनवला होता. त्यांच्या हातात जेवण खूप चविष्ट झालं होतं. त्यांनी फक्त स्वयंपाक बनवला नव्हता, तर रात्रीची सगळी भांडीही त्यांनी स्वच्छ केली होती. एके दिवशी सकाळी मी बाहेर येताच कमलाताई दिसल्यात. ती माझ्या घरात आधी कामाला होती. तिने चोरी केली म्हणून मी तिला काढलं होतं. आता ती परत कामाला यायची विनवणी करत होती. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून ऑफिसला निघाले. वाटेत चालताना विमलताई मला म्हणाली, बाईसाहेब, तुमच्या त्या म्हाताऱ्यासोबत एकटं राहणं मला सुरक्षित वाटत नाहीये. तो काही दिवसांनी तुमच्यासाठी समस्या होईल. अजूनही वेळ गेली नाही, त्याला घरातून बाहेर काढा. ती स्वतः चोर होती आणि आजोबांवर नको तो शक घेऊ लागली होती. मी तीच एकही ऐकलं नाही. आता आजोबांना घरी येऊन 15 दिवस झाले होते. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा मी कामावरून घरी आले, तेव्हा मी पाहिलं, माझ्या बाथरूमच्या नळाला पाणी येत नव्हतं. पण आजोबांच्या खोलीतील बाथरूममध्ये पाणी येत होतं. त्यामुळे मी त्या बाथरूममध्ये गेले. जेव्हा मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले, तेव्हा तर आजोबा त्यांच्या खोलीत बेडवर बसून होते. मी त्यांना तर दूध आणण्यासाठी बाहेर दुकानात पाठवलं होतं. मी त्यांना जरा वरच्या स्वरातच बोलले. मी त्यांना म्हणाले, तुमचं हे काय चाललंय? त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला त्यांची दया आली. ते म्हणाले, रुपाली, तू माझ्याशी प्रेमात बोलतेस, तेव्हाच गोड दिसतेस. मला असं रागवत जाऊ नकोस. मला नव्हतं माहीत तू इथे आहेस. एकदा रात्री मी ऑफिसमधून उशिरा घरी आले. जेव्हा मी घरी आले, तेव्हा मी पाहिलं, आजोबा माझ्या खोलीत माझ्या कपाटाजवळ काहीतरी शोधत होते. त्यांना तसं करताना पाहून मी फार रागावले. मी आजोबांना म्हणाले, तुम्ही हे काय करत आहात? त्यावेळी मला आजोबांच्या नजरेत काहीतरी विचित्र दिसलं. त्याचवेळी अष्टमाते मॅडम माझ्या घरी आल्यात. त्या म्हणाल्या, रुपाली, वयस्कर माणसे वयात वेगळंच वागतात. उगाचच आजोबांबद्दल जास्त विचार करू नकोस. एकतर तू यांना इथे तुझ्या जबाबदारीवर घेऊन आली आहेस. 1-2 महिन्यांची गोष्ट आहे. आश्रमात जागा खाली होताच आजोबांच मी तिथे ॲडमिशन करून घे. मॅडम तिथून जाताच आजोबांनी माझी माफी मागितली व ते त्यांच्या खोलीत निघून गेले. पुढे सलग 2-3 दिवस मी आजोबांशी बोललेच नाही. माझा राग लक्षात घेता आजोबा नियमाने राहू लागले होते. माझ्या पुढे पुढे ते घरात स्वयंपाकही बनवून ठेवायचे. एकदा आजोबांनी पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवला होता. त्या दिवशी रात्री आजोबा माझ्या खोलीत थेट जेवणाचा ताट घेऊन आले. ते म्हणाले, मी तुझ्यासाठी एवढी मेहनत करून स्वयंपाक बनवला आहे. प्लीज, आता तरी मला माफ कर. आजोबांचा केविलवाणा चेहरा पाहून मी त्यांना माफ केलं. आजोबांमध्ये आता बराच बदल झाला होता. एके दिवशी माझी सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी उठताच आजोबा मला व्यायाम करताना दिसले. मी त्यांना म्हणाले, हा सगळा अट्टाहास तुम्ही कशासाठी करत आहात? त्यावेळी ते म्हणाले, माझ्या वयावर जाऊ नकोस. मी अजून म्हातारा झालो नाही. पुढचे 2-3 दिवस सलग मी आजोबांचं विचित्र वागणं पाहिलं. मध्यरात्री ते माझ्या खोलीचा दरवाजा उघडून डोकवायचे.
आता मला त्यांच्यावर संशय येऊ लागला होता. पुन्हा ते मध्यरात्री जेव्हा माझ्या खोलीत आले तेव्हा मी त्यांच्या मागे गेले. ते त्यांच्या खोलीत जाता घराबाहेर गेले होते. काही अंतरावर चालत जात ते एका गाडीजवळ थांबले. त्या गाडीचा ड्रायव्हर बाहेर थांबला होता. आजोबा त्या गाडीत बसून कुठे निघाले होते हे मलाही बघायचं होतं. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करू लागले. ती गाडी पुढे एका ठिकाणी येऊन थांबली. तिथे बरेच गोरगरीब रस्त्यावर झोपलेले होते. आजोबा गाडीतून जेव्हा उतरले तेव्हा तर ते अगदी सामान्य कपड्यातच होते. तिथे असलेल्या प्रत्येक गरिबाच्या अंगावर ते पांघरून घालत होते. ते तिथून निघताच त्यांची नजर माझ्यावर पडली. मला पाहून ते गडबडले होते. मी त्यांच्या जवळ गेले व त्यांना जाब विचारला. मी म्हणाले, आजोबा, हे सगळं काय आहे? रोज रात्री तुम्ही माझ्या खोलीत डोकावतात. आणि तुम्ही तर एक गरीब व्यक्ती आहात. मग ही गाडी आणि गरिबांना अशी मदत, हे सगळं काय आहे? तुम्ही नेमके आहात तरी कोण? त्यावेळी आजोबा बोलू लागले. ते म्हणाले, रुपाली, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुला द्यायला तयार आहे. मी गरीब नाहीये. मी तर एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. माझ्या मुलावर नाराज होऊन मी आमचं घर सोडलं होतं. माझा 28 वर्षांचा मुलगा लग्न करायला तयारच होत नाहीये. मला माझ्या मुलाशिवाय दुसरं कोणीही नाही. आता मी कधीपर्यंत जगेल हेही मला माहीत नाही. नातवाला खेळताना बघण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी मुलाकडे लग्नाचा हट्ट करत होतो. पण तो माझा ऐकायला तयार नव्हता. म्हणून मी रागाच्या भरात घर सोडलं. मी घर सोडल्यावर मुलाने माझा हट्ट मान्य केला. मी त्याच्याशी फोनवर तर बोलत होतो, पण मी कुठे आहे हे मी त्याला सांगितलं नव्हतं. मुलाकडून लग्नाचा होकार येताच मी घरी जाणार होतो. पण माझ्या नजरेत तू पडलीस. तुझ्यासारख्या मुलीची भेट फार कमी वेळा होते. तुझ्यात मला माणुसकी दिसली. माझा मुलगा तुझ्याप्रमाणेच आहे. त्याला आजकालच्या मुलींवर विश्वास नाही, ना त्याला लग्नावर विश्वास आहे. तुमची जोडी अगदी परफेक्ट जमेल. मी तुला जाणून घेत होतो. तू एक चांगली मुलगी आहेस, हे मला कळून चुकलंय. तुझं मन खूप मोठं आहे. मी तुझ्यासाठी माझ्या मुलात स्थळ आणला आहे. माझ्या मुलाने तुला पसंत केलं. आता फक्त तुझी पसंती बाकी आहे. त्यावेळी आजोबांनी त्यांच्या मुलाला फोन केला. तोही त्या ठिकाणी आला होता. तो मला पहिल्या नजरेतच आवडला होता. तो म्हणाला, माझ्या वडिलांना असं काही ना काही अतरंगी करण्याची सवय आहे. पण त्यांचा हेतू नेहमी चांगलाच असतो. तो मुलगा माझ्याप्रमाणेच निस्वार्थी मनाचा होता. ज्या मुलाशी माझं लग्न होत होतं, तो आमच्या आश्रमाचा ट्रस्टी होता. आजोबांच्या कंपनीतून दर महिन्याला आमच्या आश्रमात एक चांगली रक्कम डोनेशनच्या स्वरूपात येत होती. अर्जुनराम आणि त्यांच्या मुलाच्या सभोवतालची ही सगळी गोष्ट अचानक घडताना पाहून माझं मन एका क्षणात कोलमडल्यासारखं झालं. एवढ्या दिवसांपासून ज्या व्यक्तीला मी आजोबा म्हणून माझ्या आयुष्यात सामावून घेतलं होतं, ते खरंतर एक श्रीमंत उद्योगपती होते. त्यांच्या डोळ्यांतली निस्सीम विनवणी, त्यांचं बेघरपणाचं सोंग, हे सगळं एक नाटक होत का? माझ्या चेहऱ्यावरची उलझन त्यांना दिसली असावी. अर्जुनराव आता पूर्णपणे आत्मविश्वासाने भरलेले दिसत होते. त्यांच्या मुलाने, ज्याचं नाव मला त्या क्षणी समजलं होतं, आदित्य, तो हळूच पुढे येऊन मला हात दिला. मी आदित्य, वडिलांनी तुमच्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्यात. खरंच, माफ करा, त्यांची ही सवय. पण त्यांचं हृदय नेहमी चांगल्या ठिकाणी असतं, आदित्य म्हणाला. त्याचा स्वर थेट, डोळ्यात कृतज्ञता होती. मी हात हलवून दिला. माझ्या मनात विचारांचा भुयारी झोत सुरू होता.
हे खरं आहे का? मी स्वप्न पाहतोय का? मी अर्जुनरावकडे पाहिलं. म्हणजे हे सगळं, ही भिकेची विनवणी, आश्रमात प्रवेश मिळाल्यानं रडणं, हे सगळं एक प्लॅन होतं. माझी चाचणी होती. अर्जुनरावांचा चेहरा गंभीर झाला. रुपाली, माझं पहिलं भीक मागणं खरं होतं. आश्रमात खरोखरच जागा नव्हती. पण त्या गेटवर बसलेला तो एक माणूस खरा होता. एक अतिशय एकटा, नाउमेद झालेला माणूस. पण तू जेव्हा माझी हात धरून तुझ्या घरी नेलीस, तेव्हाच माझ्या मनात ही कल्पना आली. मी अनेक वर्षे व्यवसायातून लोकांचा अभ्यास केला आहे. पैशाने मिळवलेली प्रामाणिकता नसते. पण तुझ्यासारख्या मुलीची मनःपूर्वक मदत, ती खरी असते. मी माझ्या मुलासाठी एखादी चांगली मुलगी शोधत होतो, पण फक्त चांगली नाही, तर उत्तम हृदयाची. तू ती आहेस. रात्रीचे अंधार आता पहाटेच्या उजेडात मावळत होते. रस्त्यावरील गरिबांना पांघरुणे वाटण्याचा कार्यक्रम संपला होता. आदित्यनं गाडीचे दार उघडले. चला, आपण एखाद्या चहाच्या दुकानात बसूया, या सगळ्यावर बोलूया. थोड्या वेळाने आम्ही तिघेजण एका शांत कॉफी शॉपमध्ये होतो. चहाचा गरम पेला हातात घेतला, तेव्हा माझी थोडीशी ताणई कमी झाली. आदित्य शांतपणे माझ्याकडे पाहत होता. रुपाली, मला माहीत आहे हे सगळं अतिशय विचित्र वाटत असेल. मीही प्रथम स्तब्ध झालो होतो, जेव्हा वडिलांनी फोन करून सांगितलं की त्यांनी एक संभाव्य सून शोधली आहे आणि ती त्यांच्याच घरी राहते. पण माझ्या वडिलांच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. आणि आज रात्री तुला पाहिल्यानंतर त्यांचं कारण मला कळतंय. त्याच्या बोलण्यात खोटेपणाचा ठसा नव्हता. मी हळूवारपणे विचारलं, पण लग्न? हे इतकं अचानक? आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. म्हणूनच आता ओळख करून घ्यायची आहे ना? अर्जुनराव हसले. मी हट्टी वडील आहे, पण जबरदस्ती करणारा नाही. फक्त एक संधी द्यायची होती तुम्हा दोघांना. एकमेकांशी बोला, गप्पा मारा. जर जमलं नाही, तर काही हरकत नाही. तू माझी मुलगीच राहशील. तुझं घर, तुझी नोकरी, काहीही बदलणार नाही. आदित्यनं माझ्या डोळ्यातल्या संशयाला भेट दिली. रुपाली, मी स्वतःही या कल्पनेने चकित झालो होतो. पण वडिलांनी तुझ्याबद्दल जे सांगितलं, ते ऐकल्यावर मला तू भेटायची उत्सुकता होती. तू जे काम करतेस, ते करण्यासाठी लागणारी संवेदनशीलता आणि सहानुभूती, ती माझ्यासाठीही महत्त्वाची आहे. माझ्या कंपनीचा एक मोठा भाग समाजसेवेसाठी आहे. आमची फाउंडेशन तुमच्या आश्रमासारख्या अनेक संस्थांना मदत करते. मला पत्नी म्हणून अशीच कोणीतरी हवी होती, जी फक्त पैशात रमणारी नसून दुसऱ्याच्या दुःखाशी जोडून घेऊ शकते. त्याच्या शब्दांतली प्रामाणिकता माझ्या हृदयाला भिडली. एवढ्या दिवसांचा अनुभव, अर्जुनरावांची सोबत, ते सोंग नव्हतं. ते खरं होतं. त्यांची एकटेपणाने झालेली वेदना, माझ्याकडे स्नेहाने पाहणे, हे सगळं खरं होतं. फक्त त्यांनी निवडलेली पद्धत वेगळी होती. मला थोडा वेळ हवा आहे, मी शेवटी म्हणाले. हे सगळं जलद झालंय. अगदी घ्या तुमचा वेळ, आदित्यनं माझा हात थोपला. पण एक विनंती आहे. उद्या संध्याकाळी मी तुमच्याशी फक्त चहासाठी भेटू इच्छितो. फक्त 2 तास. कॉफी शॉपमध्येच. काही नक्की ठरवायचं नाही. फक्त बोलायचं. मी मान हलवली. होकारार्थी. पुढच्या काही दिवसांचा प्रवास एका विचित्र स्वप्नासारखा होता. अर्जुनराव आता माझ्या घरी आजोबा म्हणून राहत नव्हते, तर एक सन्मानित पाहुणा म्हणून होते. त्यांनी मला स्पष्ट केलं की मी जोपर्यंत इच्छितो, तोपर्यंत ते इथेच राहणार आहेत, पण आता सगळं खुलं होतं. आश्रमात सगळ्यांना ही बातमी कळली.
मॅडमचा चेहरा पाहण्यासारखा होता. ज्या व्यक्तीला त्यांनी गेटवरून हाकलून दिलं होतं, तोच आमच्या आश्रमाचा सर्वात मोठा दाता आणि ट्रस्टी बनणार होता. विमलताई आणि कमलाताईच्या तोंडावरचे भाव बदलले होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर माया होती, ईर्षेऐवजी. आम्हाला तर माहीत होतं बाई, तुमचं भलं होणार, विमलताई म्हणाली. मी फक्त हसले. आदित्यशी पहिली अधिकृत भेट झाली. ती फक्त 2 तासांची होती, पण त्या 2 तासात आम्ही आपल्या आयुष्याबद्दल, स्वप्नाबद्दल, आशाबद्दल खूप बोललो. तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता. त्याच्यातील शांतपणा, बोलण्यातली स्पष्टता आणि समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला. हे लग्नाचं प्रस्ताव असलं, तरी त्याने माझ्यावर कधीच दबाव टाकला नाही. त्याने मला त्याच्या कंपनीतील समाजसेवेच्या प्रकल्पाबद्दल सांगितलं आणि मी त्याला आश्रमातील वृद्धांच्या हृदयस्पर्शी कहाण्या सांगितल्या. दिवस जात होते. अर्जुनराव आता खुश होते. त्यांचा मुलगा आणि मी एकमेकांशी ओळख करून घेत आहोत, हे पाहून त्यांचे डोळे चमकत होते. एके दिवशी संध्याकाळी अर्जुनराव माझ्याजवळ बसले. रुपाली, लग्न ही फक्त एक सुरुवात आहे. तुझं स्वतःचं अस्तित्व, तुझी ओळख तू कधीच सोडू नकोस. तू आश्रमात काम करत राहा किंवा आदित्यच्या फाउंडेशनमध्ये ये, पण तुझं करा. मी तुला माझ्या मुलीप्रमाणे पाहतो. तेव्हा मला खरंच कळलं. हे लग्नाचं प्रस्ताव फक्त एक जोडपण ठरवण्याबद्दल नव्हतं. हे एक कुटुंब शोधण्याबद्दल होतं. अर्जुनरावांनी मला आपलं कुटुंब दिलं होतं. आता ते आदित्यद्वारे पूर्ण होणार होतं. 1 महिन्यानंतर आदित्यनं पुन्हा भेटीची विनंती केली. त्यावेळी त्याने एक छोटसं, साधं अंगठं घेतलं होतं. रुपाली, हे लग्नाचं अंगठं नाहीये. हे एक प्रतिज्ञेचं चिन्ह आहे. हे अंगठं तुझ्या बोटात असेपर्यंत मी तुझ्याशी जोडून राहण्याचा, तुला ओळखून घेण्याचा आणि तुझं साथ द्यायचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा तू खात्री करशील, तेव्हा मात्र लग्नाचं अंगठं घाल. मी ते अंगठं पाहिलं. ते जड नव्हतं, फार भपकेदार नव्हतं, पण त्यात प्रेम आणि आदर होता. मी माझं बोट पुढे केलं. आज 2 वर्षांनंतर ते अंगठं अजूनही माझ्या बोटावर आहे. आदित्य आणि मी आता एकमेकांना चांगले ओळखतो. आमचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. पण ते लग्न फक्त एक सोहळा नसून एक नवीन सुरुवात आहे. अर्जुनराव आता माझ्या घरी कायमचे राहतात. ते म्हणतात, माझ्या मुलाचं आणि मुलीचं घर एक झालंय, मग मी वेगळं कुठे जाणार? आणि मी अजूनही आश्रमात काम करते. फक्त आता आदित्यच्या फाउंडेशनच्या मदतीने आम्ही दुसरा एक नवीन, मोठा वृद्धाश्रम उभारत आहोत. जिथे अर्जुनरावांसारख्या कोणालाही गेटवरून परत जावं लागणार नाही. कारण कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे बदल गेटवरच एका विनवणीतून येतात. आणि ते बदल फक्त तुमचंच नव्हे, तर अनेकांचं आयुष्य सुंदर बनवतात.